मॅच ऑन होताना पाहायला मिळेल. नाणेफेकीचा विचार केला तर मायकूब संघाकडे झुकताना पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षण मात्र करताना पाहायला मिळेल. आमंत्रित केलंय जर्मन उन्भट संघाला. एका बाजूला मनीष भोईर पाहायला मिळेल लिडिंग करण्यात, एका बाजूला पाहायला मिळेल कुशल आशिष मोरे पाहायला मिळेल. तर मॅच ऑन होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना मात्र एक एक रिव्ह्यू उपलब्ध करून दिला जाईल याची दक्षता घ्यायची. एका बाजूला पाहायला मिळते जे हनुमान उन्भट संघ, तर एका बाजूला मायकूब संघ पाहायला मिळेल. पंचांच्या मुख्य भूमिकेत मिस्टर दीपक पाटील, दोन लेख पंचांच्या भूमिकेत एका बाजूला ओमकार पाटील तर दुसऱ्या बाजूला प्रताप पाहायला मिळतोय. येणारे सामने 5 षटकांचे पाहायला मिळतात आणि 4 गोलंदाज मात्र अनिवार्य वापरणे असतील. दोन्ही संघांना मात्र विनंती असेल. चला तर यापुढे होणारा सामना एका बाजूला इनविजिबल बोईसर तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेले साई गणेश सातपाटी असंघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मात्र इथे उपस्थिती दर्शवायची. चला तर एका षटकामध्ये मात्र एकच टीम मीटिंग करणे अनिवार्य असेल. आयोजकांचे आम्हाला एक कॉल येताना पाहायला मिळतात. स्वर्गवासी विनोद खटाळी स्मृती चषक स्मरणार्थ श्री गावदी स्पोर्ट चषक 2023 आजचा सुपर 8 सुपर संडेचा सामना मिस्टर बिगेश ऑन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. फलंदाजीचा विचार केला तर मिस्टर आशिष पहिला चेंडू, मनीष भोईर पाहायला मिळतोय. चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. एका बाजूला विचार केला नॉन स्ट्राईकला मिस्टर कुशल पाहायला मिळतो. तर दुसरा चेंडू ऑन असेल, पुन्हा एकदा बिगेश असेल मिस्टर बॉलिंग मार्कवर. मध्ये टॅप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ जाईल. 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्याने मात्र संघाचा श्रीगणेश होते. 4 धाव्यांवर 2 चेंडू फेकून झाले. पहिले षटक मार्गस्थ असताना मिस्टर बिगेश्वर मात्र दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी हुकला बॉल केला जातोय. मिस्टर आशिष पाहायला मिळाले ऑन फलंदाजी मार्कवर. पुन्हा आता पहिले षटक ऑन असेल. तिसरा चेंडू घेऊन मिस्टर बिगेश पाहायला मिळतोय ऑन गोलंदाजी मार्कवर. मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता, या चेंडूला भिरकावून दिलंय. 1 बाउन्स सीमारेच्या पार 4 धावांसाठी. खूप सुंदरसा स्टार्ट पाहायला मिळतो. 3 चेंडूचा इथे खेळ समाप्ती झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र धुफकर 8 धावा. गुड स्टार्ट पाहायला मिळतो. बिगेश यांच्या मात्र 2 चेंडूवर कुठेतरी बॅक टू बॅक हल्ला बॉल केला जातोय. येणारा चेंडू असेल चौथा ऑन गोलंदाजी मार्कवर. पुन्हा बिगेश पाहायला मिळतोय. मात्र खूप सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे मात्र अपील केली जात आहे. नॉट आउट पाहायला मिळतोय. चौथा चेंडू गुड बॉल पाहायला मिळाला. निर्धाव असा चेंडू सरळ फलंदाजाला बीट करून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळतो. यष्टींच्या मागे मिस्टर समर्थ असेल. आता येणारा चेंडू असेल 5वा ऑन गोलंदाजी मार्कवर. पुन्हा मिस्टर बिगेश पाहायला मिळतोय. फलंदाजाचा विचार केला तर 5वा चेंडू पुन्हा आशिष ऑन स्ट्राईक मार्कवर. ते मात्र पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र क्षेत्ररक्षकाला दक्षतला बीट करून चेंडू जाईल 4 धावांसाठी. आणि या 4 धावांची धावसंख्या धफलकावर पाहायला मिळते 12 धावा. विचार केला तर 12 धावा 3 चौकाराच्या स्वरूपात पाहायला मिळते. खूप गुड स्टार्ट, सुंदर अशी फलंदाजी मिस्टर आशिषच्या फळीतून पाहायला मिळायला लागलाय. चला तर येणारा शेवटचा चेंडू असेल ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर बिगेश. पुन्हा खूप सुंदर असा आणि मात्र धावचीची संधी असेल. कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय. अजय होता चेंडूवर. अजय चेंडूला फेल करेल. तत्पर्यंत मात्र निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धफलकार 12 धावा. गुड स्टार्ट पाहायला मिळतोय. बिगेशवर मात्र कुठेतरी 3 मोठे प्रहार पाहायला मिळले आशिष यांच्या फळीतून. दुसरे षटक घेऊन मायकूब संघाकडून कोणाला इंट्रोड्यूस केलं जाईल. धावसंख्या धफलकार 12 लागलेली आहे. नो लॉसच्या स्वरूपात पाहायला मिळते. आता मात्र फलंदाजीचा विचार केला तर स्ट्राईक एंडला मिस्टर
कुशल पाहायला मिळेल. एका बाजूला नॉन स्ट्राईक यांना विचार केला तर आशिषच्या फळीतून मात्र खूप सुंदर असे 3 चौकार, 2 टॅपच्या स्वरूपात चौकार पाहायला मिळाले. आता मात्र दुसरं षटक घेऊन इंट्रोड्यूस केले जाते मिस्टर समर्थ मायखूप असंघाकडून पाहायला मिळते. सातत्याने एक छोटा खेळाडू पाहायला मिळते सुंदर असं वर्क करताना. ऑन फलंदाजी मार्कवर मिस्टर कुशल, सुंदर असा फटका पाहायला मिळाला. चेंडू जाईल डिक्लेअर रिझनला 1 धावेसाठी. पहिला सिंगल पाहायला मिळाला. या सिंगलने धावसंख्या मात्र धावफलकार 13 धावा पाहायला मिळते. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरा षटक ऑन असेल. पुन्हा एकदा ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर समर्थ पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकार 13 धावा, खूप गोल स्टार्ट पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाजीचा विचार केला तर पुन्हा एकदा आशिष पाहायला मिळतोय. आशिषचा विचार केला तर 3 फटकार मात्र चौकारच्या स्वरूपात आशिष यांच्या फळीतून येताना पाहायला मिळत. आता मात्र येणारे चेंडू असतील ते दुसऱ्या षटकातील 5. येणारे चेंडू असतील 5 दुसऱ्या षटकातील. ऑन गोलंदाजी मार्कवर पुन्हा मिस्टर समर्थ दुसरा चेंडू घेऊन फलंदाजी विचार केला तर आशिष स्ट्रायकरवर प्रहार करायचा फटका होता आणि मात्र इथे अजय कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळेल. खराब असे क्षेत्ररक्षण. अजयला बीट करून चेंडू जाईल 4 धावांसाठी आणि या 4 धावेची धावसंख्या मात्र विचार केला तर 17 धावा. 17 धावा पाहायला मिळते. 17 धावा. चला तर दुसरे षटक ऑन असताना पाहायला मिळते मिस्टर समर्थ ऑन गोलंदाजी मार्कवर. समर्थ याच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र हल्ला बोल. आशिष यांचा विचार केला तर 4 फटके पाहायला मिळाले चौकारच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र धावफलकावर 17 धावा पाहायला मिळते. पुन्हा खूप सुंदरसा चेंडू एका हलक्या धावेने कुणाल चेंडू पर्यंत येईपर्यंत 1 धाव पूर्ण. या 1 धावेने धावसंख्या धावफलकर 18 धावा. सुंदरसा स्टार्ट पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राईक असेल मिस्टर कुशल पाहायला मिळेल. आशिष यांच्या फळीतून मात्र 1 पहिला सिंगल पाहायला मिळाला. विचार केला तर 4 चौकार पाहायला मिळाला फळीतून. त्यानंतर 1 सिंगल आणि धावसंख्या मात्र धावफलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 ऑन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो मिस्टर समर्थ. सुंदरसा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर रिजनला जाईल 1 धावेसाठी. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 4 चेंडूसाठी खेळ समाप्त झाला आहे. दुसरे षटक ऑन असेल. 2 चेंडू येणे बाकी असतील. आता मात्र फलंदाजी मार्कवर पाहायला गेलं तर आशिष पाहायला मिळते. सुंदरसे आशिष यांच्या फळीतून फटके पाहायला मिळाले. अजून सुद्धा येणारे 3 षटक शिल्लक असतील. चेंडू असतील 2 ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर समर्थ पाहायला मिळतोय. आता मात्र सुपर संडे सुपर 8 चा खेळ पाहायला मिळतोय. मायखूप विरुद्ध जय हनुमान उनबाट असे 2 संघ पाहायला मिळत आहेत. पहिला सुंदरचा फटका पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल 4 धावांसाठी. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 23 धावा. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळते मिस्टर आशिष मोरे मॅन फ्रॉम उनबाट याच्या फळीतून. 5 चौकार मात्र पाहायला मिळाले. 1 सिंगल आणि त्यानंतर कुशलच्या फळीतून मात्र 2 सिंगल पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावर 23 धावा 9 लॉस पाहायला मिळते. गोल स्टार्ट समर्थ याच्या मात्र 5व्या चेंडूवर हल्ला बोल कुठेतरी केला जातोय. धावसंख्या धावफलकावर 23 धावा. अजून सुद्धा दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडू ऑन असेल. ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर समर्थ पुन्हा पाहायला मिळतोय.
आशिषचा विचार केला, खूप सुंदरशी फलंदाजी. ते मात्र धावचीची संधी असेल आणि आशिषला मात्र जावं लागते का? यस, इट्स ए गॉन. धावचीच्या स्वरूपात आशिषला यावं लागेल बॅक टू द पवेलियन. आशिषला मात्र यावं लागते बॅक टू द पवेलियन धावचीच्या स्वरूपात. सुंदरशी फलंदाजी पाहायला मिळते. त्यानंतर कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळाला. मनीष भोईर चेंडूवर होता. मनीष भोईरची फेकी सुंदर पाहायला मिळेल. समर्थ गुड कलेक्ट करताना आणि चेंडू सरळ जाईल स्टंपला आधून. धावचीच्या स्वरूपात मात्र बाद व्हावं लागेल मिस्टर आशिषला. आता मात्र 2 षटक इथे संपतायत. धावसंख्या धावफलकावर 23 धावा एका गडीच्या मोबदल्यात. 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात एका गडीच्या मोबदल्यात. सुंदर असं मात्र फलंदाजी करत असताना आशिष कुठेतरी चुकी करतो आणि धावचीच्या स्वरूपात आशिषला जावं लागेल बॅक टू द पवेलियन. आता मात्र फलंदाजीचा विचार केला, मैदानात जोडी पाहायला मिळते. एका बाजूला विचार केला भावेश पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला कुशल. आणि गोलंदाजी मार्कवर मात्र पहिल्या दिवशी उत्तम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती. मिस्टर कुणाल पाहायला मिळेल. फलंदाजी तशी चांगली केली होती पहिल्या दिवसामध्ये. आता मात्र गोलंदाजी सुपर 8 मध्ये असताना पहिला सामना पाहायला मिळतोय. जय हनुमान उनवाड एका बाजूला, तर एका बाजूला नाणेफेकी देऊन क्षेत्ररक्षण करताना मायकूब असंघ पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलका लागले. गुड स्टार्ट पाहायला मिळतोय. येणारे चेंडू असतील 18. धावसंख्या धावफलकावर 23 एक गडीच्या मोबदल्यात पाहायला मिळते. भविष्य ऑन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. एका हलक्या हाताने डिक्लेअर रिजनला चेंडू जाईल 1 धावेसाठी. पर्यंत 1 धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 24 धावा. तिसरं षटक ऑन असेल. मिस्टर कुणालला इंट्रोड्यूस केले जाते तिसरं षटक घेऊन. आता मात्र फलंदाजी मार्कवर पुन्हा ओपनिंग पेअरमधील खेळाडू पाहायला मिळते मिस्टर कुशल. 24 धावसंख्या धावफलकावर 1 गडीच्या मोबदल्यात. कुणाल ऑन गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन तिसरा षटकातील धावसंख्या धावफलकावर 24 धावा. खुंदर स्टार्ट पाहायला मिळतोय हुनबट संघाचा. ते मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. चेंडू बॅटीची एज घेऊन जाईल डिक्लेअर रिजनला फाईन लेगला 1 धावेसाठी. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 25 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर येणारे तिसऱ्या षटकातील चेंडू असतील 4. धावसंख्या धावफलकावर 25 पाहायला मिळते 1 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर ऑन असेल मिस्टर कुणाल. ते मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. ते मात्र क्षेत्ररक्षण करेल मिस्टर गोल्या पाहायला मिळाला. चेंडूवर निर्धावाचा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता करताना 3 चेंडू समाप्ती झाल्यात. येणारे चेंडू असतील तिसऱ्या षटकातील 3. ते मात्र एक हलक्या हाताने चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 धाव पूर्ण. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 26 धावा. मनीष भोईर पाहायला मिळेल चेंडूवर. 4 चेंडूचा खेळ ते समाप्त झालाय. या 4 चेंडूने धावसंख्या मात्र धावफलकावर 26 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. तिसरं षटक ऑन असेल. येणारे चेंडू असतील 2. चला तर यापुढील होणारा सामना पाहायला मिळेल. इनविजिबल बोईसर संघ एका बाजूला, तर एका बाजूला साई गणेश सातपाटी असंघ. दोन्ही कर्णधारांनी उपस्थिती दर्शवायची आहे. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सरळ डिक्लेअर रिजनला 1 धावेसाठी. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 27 धावा. 5 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. कुणाल ऑन गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. 5 चेंडूच्या मोबदल्यात. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. गडीचा विचार केला. अशी सुंदर अशी फलंदाजी करत होता, पण धावचीच्या स्वरूपात मात्र बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय. ते मात्र दीक्षित चेंडूला फील्ड करेल त्यापर्यंत 1 धाव. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 28 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 28 1 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र येणारे चेंडू असतील 12. चौथं षटक घेऊन मायकॉब संघाकडून मात्र कोणाला इंट्रोड्यूस केलं जाईल पाहायला मिळेल. तत्पर्यंत फलंदाजीचा विचार केला तर एका बाजूला पाहायला मिळते कुशल, तर दुसऱ्या बाजूला भावेश. तर त्या चौथ्या षटक घेऊन ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर मनीष भोईर पाहायला मिळतोय. त्यानंतर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. समर्थ चेंडू रेल खूपच सुंदरशी फेकी पाहायला मिळेल. त्यानंतर निर्धाव चेंडूचे सांगता पाहायला मिळते पहिल्या त्या चेंडूवर. चला तर दुसरा चेंडू असेल चौथ्या षटकातील. सुंदरसा चेंडू एका हलक्या धावेने चेंडूला फील्ड करेल कुणाल. तत्पर्यंत 1 धाव. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 29 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर येणारे चेंडू असतील पहिल्या सत्रातील 10. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर 29 धावा पाहायला मिळते 1 गडीच्या मोबदल्यात.
फलंदाजीचा विचार केला तर कुशल मात्र पाहायला मिळतो. ओपनिंग पेअरमधील खेळाडू ऑन स्ट्राईक मार्कवर असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल. तिसरा चेंडू घेऊन मिस्टर मनीष. मात्र खूप सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला. बिगेश कुठेतरी चुकी करणार नाही. सरळ जावं लागेल मात्र बॅक टू द पवेलियन. कुशलला सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला आणि धावसंख्या धावफलकार मात्र 29 असताना 2 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र फलंदाजीसाठी कोणाला इंट्रोड्यूस केले जाईल. मिस्टर प्रसाद पाहायला मिळतोय मैदानात जाताना. प्रसाद आणि भावेश अशी 2 नवीन फलंदाजी जोडी मैदानात पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 29 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा, तदनंतर 11 धावा दुसऱ्या षटकात पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र कुणाल पाहायला मिळाला. 5 धावा मात्र खर्च केला. सुंदर असं षटक पाहायला मिळालं कुणाल यांच्या हातातून. आता मात्र येणारा चेंडू असेल चौथा. कुणाल ऑन गोलंदाजी मार्कवर पुन्हा पाहायला मिळतोय. मनीष पाहायला मिळतोय, सॉरी माफ करा. मात्र प्रसाद चेंडू ते मात्र धावचीची संधी असेल आणि प्रसाद कुठेतरी चुकी करतोय. प्रसादला सुद्धा जावं लागतंय बॅक टू द पवेलियन. धावचीच्या स्वरूपात गुड बॉलिंग पाहायला मिळते. मनीष भोईर चेंडूवर मात्र गोल्या पाहायला मिळाला. फेकी सुंदर पाहायला मिळाली. लगेच जाणता पाहायला मिळतोय. आता मात्र येणारा चेंडू असेल 5वा. सुंदर अशी गोलंदाजी मिस्टर मनीष भोईरला इंट्रोड्यूस केलं होतं. चौथा षटक घेऊन आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाजीचा विचार केला तर एका बाजूला नॉन स्ट्राईकला मिस्टर मनीष, तर एका बाजूला पाहायला मिळतोय भावेश. 5वा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता. मनीष भोईर मात्र स्वतः चेंडूला फील्ड करतील तत्पर निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू असेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरून मिस्टर मनीष भोईर ऑन असेल. सुंदरचा फटका पुन्हा एकदा आपल्याच फॉलो थ्रू मध्ये मनीष क्षेत्ररक्षण करेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. भावेशच्या फळीतून मात्र 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू पाहायला मिळाले आणि धावसंख्या मात्र धावफलकावर 29 धावा पाहायला मिळते 3 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र 4 गोलंदाज मात्र वापरून झालेत. आता मात्र पुन्हा 5वे षटक घेऊन कोण ते मैदानात पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावर लागले गेल्या 3 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र मैदानात जोडी पाहायला मिळते 2 फलंदाजांची. एका बाजूला स्ट्राईक ऑनला असेल मिस्टर मनीष, तर एका बाजूला पाहायला मिळते मिस्टर भावेश. आता मात्र पुन्हा कुणाल 29 धावा धावफलकावर लागले गेल्यात. कुणालला इंट्रोड्यूस केलं जातंय 5वे षटक घेऊन. सुंदरशी 3रं षटक हाताळलं होतं. 5 धावांचं मात्र षटक हाताळताना पाहायला मिळालं होतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर कुणाल. सुंदरचा फटका टॅप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत निर्धावाचा चेंडू पाहायला मिळाला. गुड बॉलिंग मिस्टर कुणाल. पहिल्या दिवशी मात्र सुंदर गोलंदाजी, तशीच गोलंदाजी पाहायला मिळते कुणाल याची. ते मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची एज घेऊन चेंडू जाईल. चेंडूला फील्ड करेपर्यंत इथे 1 धाव. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 30 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 षटकांमध्ये सुंदरशा धावा बनवल्या होत्या. त्यानंतर मात्र कुठेतरी आता बॅकला पाहायला मिळतोय उनबाट संघ. धावसंख्या धावफलकावर 30 धावा 3 गडीच्या मोबदल्यात पाहायला मिळते. तर गुड बॉलिंग पाहायला मिळते मायकोफ संघाकडून. कुठेतरी कमबॅक करताना मायकोफ संघ पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाजीचा विचार केला तर ऑन स्ट्राईकला मिस्टर भावेश पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला विचार केला मिस्टर मनीष. येणारे चेंडू असतील 4. 5वे षटक ऑन असेल मिस्टर कुणाल ऑन गोलंदाजी मार्कवर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चला तर यापुढे होणारा सामना पाहायला मिळेल. इनविजिबल बोईसर संघ एका बाजूला पाहायला मिळेल. सुंदर असा फटका पाहायला मिळाला. चेंडू जाईल 1 बाउंड 4 धावांसाठी. या 4 धावांच्या धावसंख्या धावफलकावर 34 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. चला तर यापुढे होणारा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला साई गणेश सातपाटी तर दुसऱ्या बाजूला इनविजिबल संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी उपस्थिती दर्शवून नाणेफेकीसाठी बॅटीची लिडिंग एज घेऊन चेंडू जाईल. बिगेस्टला यष्टिरक्षकाला बीट करून 1 डिक्लेरेशनला धावासाठी 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 35 धावा. 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. 4 चेंडू फेकून झाल्यात. येणारे चेंडू शेवटच्या षटकातील असतील 2. कुलान ऑल गोलंदाजी मार्कवर. सुंदर आता मात्र भावेशला जावं लागेल धावचीच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. मनीष कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र धावचीच्या स्वरूपात गडी बाद.
पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 23 होत्या. आता धावसंख्या धावफलकावर 35 धावा लागल्या जात आहेत. 23 धावा 2 षटकात होत्या. त्यानंतर 2 षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. कमबॅक करताना पाहायला मिळाला मायक्रोब संघ कुठेतरी आता बॅकफुटला पाहायला मिळतोय. जेणेहून उंबरचंद शेवटचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता. दक्षिण चेंडूला फील्ड करेल त्यातपर्यंत डिक्लेरेशनला 1 धाव. या 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 36. विजयासाठी मात्र 37 धावा बनवायच्या असतील मायक्रोब संघाला. गुड कमबॅक पाहायला मिळतोय. येणारे चेंडू असतील 30 आणि विजयासाठी धावा बनवायच्या असतील 37. यापुढील होणारा सामना दोन्ही संघांना ऑफिशियल कॉल असेल. एका बाजूला जय हनुमान संघ पाहायला मिळतोय तर मायक्रोब संघ. यापुढील होणारा सामना इनविजिबल बोईसर तर एका बाजूला साईक आणि सातपाटी असंघ. दोन्ही संघाला विनंती असेल नाणेफेकीसाठी कर्णधार उपस्थित करायचे आहेत समालोचन कक्षामध्ये. मॅच ऑन होताना पाहायला मिळेल. पहिल्या सत्तराचा विचार केला तर 2 षटकांमध्ये मात्र 23 धावा गुड स्टार्ट पाहायला मिळाला होता. त्यानंतर कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळाला संघ आणि धावसंख्या धावफलकावर 36 पाहायला मिळते. 37 धावांचं आव्हान असेल ते विजयासाठी मायक्रोब असंघाला. मायक्रोब संघाकडून पाहायला गेला तर ओपनिंग पेअरमधील 2 खेळाडू सलामीवीर पाहायला मिळतात मैदानात. एका बाजूला समर्थ तर एका बाजूला मनीष. चला तर मॅच ऑन होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर ऑन असेल. उनबाट संघाकडून पहिले षटक घेऊन इंट्रोड्यूस केले जाते मिस्टर कुशल पाहायला मिळतोय. मनीष एका बाजूला समर्थ. सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू मनीषला जाईल बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. चला तर दुसरं चेंडू. चला तर मायक्रोब संघाकडून मात्र रिव्ह्यू असेल. तर पंचांचा सॉफ्ट सिग्नल वाईट नव्हता. मनीष भोईरने मात्र कॉल केलेला रिव्ह्यू साठी. पंच आपला तिसरा पंच निर्णय देईल. तत्पर्यंत धावसंख्या धावफलकावर पाहायला गेले तर पहिला चेंडू ऑन होता. तर आपले पंच जागेवर जाऊन निर्णय घेऊ देतील. तत्पर्यंत
विजयासाठी मात्र 37 धावा बनवायचे असतील मायखोप अ संघाला. चला तर फेअर डिलिव्हर असेल, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू एक दोन्ही संघाला मात्र रिव्ह्यू असताना पहिल्याच चेंडूवर रिव्ह्यू घेतला जातो आणि अनसक्सेसफुल पाहायला मिळतो रिव्ह्यू. मात्र दुसरा चेंडू घेऊन ऑन असेल मिस्टर कुशल. पुढे चेंडू आणि चेंडू जाईल सरळ, सुंदर असं पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण मिस्टर प्रतीक पाहायला मिळेल. चेंडूवर 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. कुशल पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ते मात्र चेंडूला फील्ड करत तत्पर्यंत चेंडू जाईल निघून डिक्लेअर रिजनला 1 धावेसाठी. तिसऱ्या चेंडूवर मात्र संघाचं श्री गणेश 1 धावेने पाहायला मिळतंय. आता मात्र फलंदाजीचा विचार केला तर नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर मनीष, स्ट्राईक ऑनला असेल मिस्टर समर्थ लेफ्ट फलंदाज. ते मात्र सुंदरसं 1 धाव डिक्लेअर रिजनला 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 2 धावा. 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक ऑन असेल, सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. ऑन असेल पुन्हा मिस्टर कौशल, पुन्हा एकदा 1 पंच वळतायत, अतिरिक्त धाव असेल. चला तर दोन्ही संघांना ऑफिशियल कॉल असेल. एका बाजूला साई गणेश सातपाटी असंघ तर एका बाजूला इनविजिबल. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. त्वरित वारंवार मात्र कॉल केले जात आहेत. शेवटचा कॉल असेल, दोन्ही संघाला नाणेफेक करून घ्यायची आहे. 5 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. धावसंख्या मात्र धावफलकावर पाहायला मिळते ती 4 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता मात्र फलंदाजी मार्कवर मिस्टर समर्थ पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा विचार केला कुशल, ते मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फील्ड करता येते मात्र धावतीची संधी असेल. तत्पर्यंत मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 5 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुंदरसं स्टार्ट पाहायला मिळते. गुड बॉलिंग पाहायला मिळते मिस्टर कुशल याच्या गोलंदाजीतून. आता मात्र येणारे चेंडू असतील 24. 5 धावा धावफलकार लागल्यात. धावा बनवायचे असतील विजयासाठी 37 धावांचं आव्हान असताना पहिलं षटक संपलंय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र धावफलकार 5 धावा. नो लॉस पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मैदानात फलंदाजी जोडी पाहायला मिळते. मनीष भोईर तर एका बाजूला समर्थ अशी जोडी. आता मात्र दुसरं षटक घेऊन उनबाट संघाकडून इंट्रोड्यूस केले जाते मिस्टर मनीष. ला एक उंच खेळाडू पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. आता मात्र कोणत्या पद्धतीची गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळेल मिस्टर मनीष. तर स्ट्राईक ऑनला मिस्टर समर्थ असेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर कुशल होते. चेंडूवर 5 धावा मात्र खर्च केला. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 अतिरिक्त धाव पाहायला मिळत. नंतर 4 सिंगल धावा पाहायला मिळाल्या. अशा धावसंख्या धावफलकार 5 धावा लागल्या जात आहेत. चला तर सातपारी संघाचा कर्णधार इकडे उपस्थित आहे. इनविजिबल बोईसर संघ कर्णधार पाठवायचा आहे. नाणेफेकीचं कौल मात्र केलं जाईल. आता मात्र धावची संधी असेल आणि मात्र इथे मनीष कुठेतरी चुकी करतोय. सुंदर अशी फेकी पाहायला मिळते आशिष यांच्याकडून. मनीष कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळाला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 6 धावा. आता मात्र फलंदाजीचा विचार केला. फलंदाजी मार्कवर स्ट्राईक ऑनला असेल मिस्टर मनीष भोईर. तर पाहायला मिळते श्री गावदेवी स्पोर्ट चषक 2023 आणि सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत असेल. मनीष पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू घेऊन मनीष भोईर फलंदाजी मार्कवर. सुंदरसा फटका येते मात्र धावची संधी असेल. चेंडूला फेकीपर्यंत निर्धाव असा चेंडू. निर्धाव चेंडूचे सांगता केले जाते. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. मनीष भोईर पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. ऑन स्ट्राईक गोलंदाजीचा विचार केला तर मनीष पाहायला मिळतो. चौथा चेंडू घेऊन ऑन गोलंदाजी मार्कवर. मात्र चेंडूची कट घेऊन चेंडू जाईल डिक्लेअर रिजनला 1 धावेसाठी. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 7 धावा. इथे मात्र 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक ऑन असेल मिस्टर मनीष पाहायला मिळतोय. ते मात्र सुंदरसा फटका आणि तिथे मात्र आशिष चेंडू राहील. चेंडूला फेकेल तत्पर्यंत 1 धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 8 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या मात्र धावफलकावर 8 धावा. गुड बॉलिंग पाहायला मिळते. ते मात्र मनीष भोईरचा फटका पाहायला मिळाला जाईल स्वीपच्या स्वरूपात डिक्लेअर रिजनला 1 धावेसाठी. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 9 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नो लॉस पाहायला मिळते.
यापुढील होणारा सामना पाहायला मिळतोय साई गणेश सातपाडी अ संघ तर एका बाजूला इनविजिबल बोईसर संघ. दोन्ही संघांना कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि ते मात्र मनीष भोईर कुठेतरी कुकी करतोय. एक मोठा गडी तंबूच्या आसऱ्याला बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात येताना पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र 9 स्थिरावलेले पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर तिसऱ्या षटकातील विकेट मनीष भोईर बॅक टू द पवेलियन येताना पाहायला मिळते. धन्यवाद डीजे. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. दोन्ही मात्र कर्णधार उपलब्ध झाले नाही. 1 मिनिटात मात्र उपलब्ध झाले नाही तर पॅनल्टीला दोन्ही संघांना जावं लागेल याची विनंती असेल आयोजक आम्हाला इकडे वारंवार. अन्यथा 2 षटकांचे सामने खेळवले जातील. या दोन्ही संघांना विनंती असेल आपला कर्णधार मात्र इथे उपस्थित करून द्यायचा आहे. तर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. गुड बॉलिंग पाहायला मिळते. सातत्याने कुशल सुंदरसा फटका पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल. 4 धावांसाठी सुंदरसा फटका पाहायला मिळाला मिस्टर कुणाल यांच्या फळीतून. या 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर 13 धावा. पहिल्या दिवशीचा विचार केला तर पहिल्या दिवशी मात्र खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली होती. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली होती मिस्टर कुणाल यांच्या फळीतून. 4 चेंडूचा इथे खेळ समाप्ती झाला. तिसरं षटक ऑन असेल. मिस्टर कुशल पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या मात्र धावफलकावर 13 धावा. ऑन फलंदाजी मार्कवर स्ट्राईक आणला मिस्टर कुणाल. आता मात्र सुंदर असा फटका होता. इथे मात्र शुभम कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळेल. शुभमला चेंडू बीट करून जाईल. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळेल कुणाल यांच्या फळीतून. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 17 धावा. काय सुंदर अशी फलंदाजी मिस्टर कुणाल पाहायला मिळतोय ऑन फलंदाजी मार्कवर. येणारा चेंडू असेल शेवटचा. तिसरं षटक ऑन असेल. 5 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 17 धावा. त्यानंतर 5वा चेंडू. ते मात्र पुन्हा धावचीची संधी असेल. चेंडू पाहायला मिळाला. चेंडूवर निर्धाव असा चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 17 धावा. तर इनविजिबल संघ मात्र नाणेफेक कौल झुकताना पाहायला मिळते. या पुढील होणारा सामना तुमच्या भेटीला पाहायला मिळतोय. एका बाजूला इनविजिबल बोईसर विभागातील संघ तर एका बाजूला पालघर विभागातील साई गणेश सातपाडी अ संघ. सामना संपल्यानंतर त्वरित मात्र सामना चालू होईल. तर स्वर्गवासी विनोद किसन खताळी याच्या स्मरणार्थ श्री गावदेवी स्पोर्ट चषक 2023 पाहायला मिळतंय. ते मात्र धावचीची संधी असेल आणि पहिल्या चेंडूवर मात्र धावचीच्या स्वरूपात समर्थला जावं लागेल. बॅक टू द पवेलियन. ऑन गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन इंट्रोड्यूस केलं होतं वैभव व्हायला आणि पहिल्या चेंडूवर मात्र धावचीच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन जावं लागेल समर्थला. आता मैदानात जोडी पाहायला मिळाली तर एका बाजूला ऑन स्ट्राईकला असेल मिस्टर कुणाल तर एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला विचार केला तर अजय. कुणालचा विचार केला तर कुणालच्या फळीतून मात्र 2 चौकार पाहायला मिळाले होते मागच्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावर 17 धावा. येणारे चेंडू असतील 11. विजयासाठी धावा बनवायचे असतील 20. धावसंख्या पाहायला गेले धावफलकावर 17 धावा पाहायला मिळतात. ऑन फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला मिस्टर कुणाल. ते मात्र स्पेडोसीचा फटका होता. चेंडू जाईल डिक्लेअर झाला 1 धावेसाठी. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 18 धावा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. मिस्टर वैभव असेल गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूचा विचार केला तर धावचीच्या स्वरूपात मात्र समर्थ बॅक टू द पवेलियन. तदनंतर मात्र 1 धाव पाहायला मिळते. आता मात्र फलंदाजीचा विचार केला स्ट्राईक ऑनला मिस्टर अजय. ते मात्र बॅटीचे लिडिंग एज घेऊन यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जाईल 1 धावेसाठी. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 19 धावा. चौथ्या षटकातील मात्र 3 चेंडूचा खेळ ते समाप्त झालाय. फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन असेल मिस्टर कुणाल. मात्र पुन्हा पॅडलचा फटका. धावचीची संधी असेल. आशिष तिथे मात्र पाहायला मिळाला चेंडूवर. तत्पर्यंत 1 धाव पूर्ण. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 20 धावा. येणारे चेंडू असतील 8. धावा बनवायचे असतील विजयासाठी 17. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 5वा चेंडू घेऊन ऑन असेल मिस्टर वैभव. फलंदाजी मार्कवर विचार केला तर मिस्टर अजय पाहायला मिळते स्ट्राईक ऑनला. पुढे चेंडू तिथे मात्र भावेश चेंडूवर असेल. चेंडूला फील्ड करेल फेकेपर्यंत निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू ऑन असेल मिस्टर वैभव पाहायला मिळतोय.
ते मात्र सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. पहिले मात्र क्षेत्ररक्षण खराब केले होते, त्यानंतर मात्र कुठेतरी चांगले असे क्षेत्ररक्षण मिस्टर शुभम पाहायला मिळाले चेंडूवर. ते मात्र 4 षटक क्षमता आहेत आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 20. आता मात्र विजयासाठी धावा बनवाव्या लागतील 17. येणारे चेंडू असतील 6 चेंडू आणि विजयासाठी बनवावे लागतील 17. सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. शेवटच्या चेंडूवर मिस्टर शुभम पाहायला मिळाला. आता मात्र शेवटचा चषक घेऊन इंट्रोड्यूस केले जाते मिस्टर प्रसाद पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीचा विचार केला तर एका बाजूला पाहायला मिळते नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर अजय, तर एका बाजूला पाहायला मिळतोय कुणालचा विचार केला तर कुणालच्या पहिल्या दिवशी मात्र उत्तम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते. आजच्या दिवशी विचार केला तर 2 फटके पाहायला मिळाले चौकाराच्या स्वरूपात. आता मात्र प्रसाद पाहायला मिळतोय ऑन गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या असतील 17. चला तर सुंदर असा सामना, पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला सुपर संडे सुपर 8 मधील पाहायला मिळतोय. स्वर्गवासी विनोद खटाळे स्मरणार्थ श्री गावदेवी चषक 2023 पाहायला मिळते. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे मात्र हार्दिक स्वागत असेल. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण फटका केला जातो प्रसाद याच्या गोलंदाजीवर. चेंडूला पाठवले टॅपच्या स्वरूपात 1 बाउन्स 4 धावांसाठी. या 4 धावेने विचार केला, धावसंख्या मात्र धावफलकावर 24 धावा. 5 चेंडू विजयासाठी धावा बनवायचे असेल 13. पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न होता, कुशल असेल चेंडूवर. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 2 चेंडू फेकून झाल्यात. येणारे चेंडू असतील 4. धावा बनवायचे असतील विजयासाठी 13. खूप सुंदर अशी फलंदाजी मात्र कुणालकडून पाहायला मिळते. आता मात्र सुंदर असा सामना, पहिलाच सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतोय. प्रसाद ऑन गोलंदाजी मार्कवर. मात्र पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि सरळ चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाला बीट करून 4 धावांसाठी. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने मिस्टर कुणाल मायकोप संघाकडून लिडिंग करताना पाहायला मिळतोय. जेव्हा मात्र संघाला विजयाची गरज असते तेव्हा मात्र सुंदर अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय मिस्टर कुणाल. 3 चेंडू आणि धावा बनवायचे असतील 9. गडींचा विचार केला तर उंबट संघाचे 4 गडी बाद झाले होते, मायकोप संघाचे 2च गडी बाद. ते मात्र चेंडूवर पाहायला मिळाला पुन्हा एकदा सुंदर असे क्षेत्ररक्षण मिस्टर शुभम. 2 चेंडू विजयासाठी धावा बनवायचे असतील त्या 9. काय सुंदर सामना पाहायला मिळतोय. फलंदाजीचा विचार केला तर कुणाल पाहायला मिळते. कुणालाच्या फळीतून 4 चौकार पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऑन असेल मिस्टर प्रसाद. 2 चेंडू विजयासाठी 9 धावा बनवायचे असतील. ते मात्र सुंदरसा फटका होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण मिस्टर भावेश पाहायला चेंडूवर. आता मात्र औपचारिकता पाहायला मिळते सामन्यामध्ये. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल. ऑन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल शेवटचा चेंडू घेऊन मिस्टर प्रसाद. फलंदाजी मार्कवर मिस्टर कुणाल. इथे मात्र चेंडू जातो 4 धावांसाठी. चला तर अभिनंदन असेल उनपाट संघ, संघ धन्यवाद असेल उपस्थिती दर्शवली.